जानिता सोत नाव जाते हनुमंत, ज्याने सीता शुद्धी केले रामा सीता भेटविले. द्रोणागिरी अनिला लक्ष्मण उठविला, ज्याने सीता शुद्धी केले रामा सीता भेटविले. ऐसा मारुती उपकारे तुका लोळे चरणावरी, ज्याने सीता शुद्धी केली रामा सीता भेटविली. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदं, जगननीतपाणि मण्डनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याते कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. शरण शरण जे हनुमंता तुम्हा अलोर मधुता, काय भक्ती चंत्या वाटा मज दावा व्यासवटा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता हृदय हे अपुले, चौफाडुनिया भले. वरी
वैसो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 धन्यांजानीचा सोत नाव ज्याचे हनुमंत ज्याने सीता शुद्धी केली रामा सीता भेटविली. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदी महाराष्ट्र भूषण देवमान्य संतमान्य जनमान्य भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत अवतार असलेले श्री संत तुकाराम महाराज यांचा आजच्या प्रसंगाला अनुसरून हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हनुमंतरायांना आणि त्यांच्या आईला धन्यता देणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराज यांचा असून अभंगाचा सरळ सरळ थोडक्यामध्ये भावार्थ असा आहे. तुकोबाराया आजच्या अभंगामध्ये धन्यता देतात. किती जणाला धन्यता देतात? 2 जणाला. अगोदर धन्यता आईला दिली का मुलाला दिली? अगोदर धन्यता दिलेली आहे आईला आणि नंतर धन्यता दिलेली आहे मुलाला. प्रश्न निर्माण होतो, तुकाराम महाराजांनी अगोदर आईला धन्यता आणि नंतर मुलाला धन्यता का दिली? ज्यांना धन्यता दिली त्या आईचं नाव काय? अंजनी. आणि मुलाचं नाव काय? नाव ज्याचे हनुमंत. हनुमंताला धन्यता का दिली? त्या हनुमंतरायांनी सीतेचा शोध लावला आणि प्रभू रामचंद्राची आणि सीतेची काय करून दिलेली आहे? भेट करून दिली, म्हणून धन्यता. आणखी कशामुळे धन्यता? द्रोणागिरी आणला. द्रोणागिरी नावाचा पर्वत आणला, देवी औषधी आणल्या, लक्ष्मण वाचविला म्हणा, लक्ष्मण उठविला म्हणा. 2 पाठ आले बरं. लक्ष्मणाला जीवनदान दिलेलं आहे. असे धन्य असलेले हनुमंतराया, त्यांना धन्यता का? तर हनुमंतरायांनी उपकार केलेले आहे. कोणा उपकार केलेत? तर 3 जण उपकार केलेत बरं. ते 3 जण कोण? नंतर चिंतन मांडायचं आहे. असे मारुतराय उपकार करणारे आहेत, म्हणून तुकाराम महाराज तुका लोळे चरणावरी. आता प्रश्न निर्माण होतो, कोणाच्या पाया पडावं, कोणाचं महिमान गावं? याच्यामध्ये आपल्या अभंगामध्ये विस्तार करायचा आहे. असे धन्य असलेले हनुमंतराया त्यांच्या चरणात तुकाराम महाराज लोळण घालतात. असा या अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ. विठ्ठल आजची सेवा श्री संत मोतीराम महाराजांची सेवा आहे. गुरुवारी मारुतराव महाराजांची सेवा आहे. सोपान काका महाराजांची सेवा आहे. आजची सेवा माता रुक्मिणी, पिता पांडुरंग परमात्मा, भगवान महादेव यांची सेवा आहे. शास्त्रामध्ये सेवेचे काही प्रकार पडतात. मुख्यतः प्रकार पडतात 4. एक सेवा आहे नित्य, एक आहे नैमित्तिक, एक आहे काम्य आणि 4थी आहे प्रायश्चित्त. मग आजची सेवा जी आहे नित्य आहे का? नाही. काम्य आहे का? नाही. प्रायश्चित्त आहे का? नाही.
मग आजची सेवा कोणत्या प्रकारामध्ये जमा होते? नैमित्तिक प्रकारामध्ये. मग आजच्या सेवेचं निमित्त काय? तर आजच्या सेवेचं निमित्त आहे अतुलित बलधाम हेम शैलाभ देहम रामदूता तुलित बलधामा असे असलेले हनुमंतराया. या हनुमंतरायाचा आज काय आहे? रोटाचा कार्यक्रम आहे. बरं, त्यांची सेवा म्हणून रोटाचा कार्यक्रम करणारे महान अधिकार संपन्न पुण्यश्लोक असलेली श्री सन्माननीय दामोदरराव मारोतरावजी ढोणे पाटील, त्यांचे सुपुत्र माधव दामोदरराव ढोणे, भागवतराव दामोदरराव ढोणे राहणार पांगरेकर यांनी हनुमंतरायाची सेवा घडली पाहिजे. कारण जीवाची सेवा करण्यामध्ये, देवाची सेवा करण्यामध्ये आणि संतांची सेवा करण्यामध्ये फरक आहे. जीवानं जीवाची सेवा जर केली, ऐशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. जीवानं जीवाची किती जरी सेवा केली काही फायदा नाही. बरं, माणसाला देवाची सेवा घडली पाहिजे आणि माणसाला संताची सेवा घडली पाहिजे. पण प्रश्न असा निर्माण होतो, देवाची सेवा जर केली तर फक्त एका जणाची सेवा घडेल, पण संतांची सेवा जर केली तर संतांची सेवा संतांची घडते आणि संतांची सेवा केली तर देवाची. तुका माने संत सेवा, तुका माने संत सेवा, तुका माने संत सेवा, तुका माने संत सेवा, हा तुका माने संत सेवा, 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 देवा उत्तम, तुका माने संत सेवा.